तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही डोंगरावर चाललो होतो देवदर्शनासाठी, तर आज त्याच्या पुढचा पार्ट. गाईज एवढं ऊन होतं ना, लिटरली टायर्ड झालो होतो. आणि हे बघा बिचारा पाणी आणि कोल्ड्रिंक्स घेऊन चाललाय. मग आम्ही थोडा वेळ बसलो, पाणी पिलं आणि थोडं रिलॅक्स झाले. आणि हे पोरं बघा फुल एनर्जी मध्ये खेळत होती. मग परत आम्ही वर निघालो आणि हॉनेस्टली एवढं दमलो होतो ना की शब्दच नव्हते. मध्ये मध्ये फोटोज काढले, फुल मेमोरीज क्रिएट केल्या. फायनली आम्ही वर पोहोचलो, देवदर्शन केलं, खूप पीसफुल फील झालं. आणि हा बघा गाईज व्ह्यू किती सुंदर होता ना. त्यानंतर आम्ही खाली यायला निघालो आणि रस्त्यात फुलं बघितली, किती सुंदर होती. घरी पोहोचल्यावर मस्त जेवलो आणि सगळ्यांना बाय बाय केलं आणि निघालो. रस्त्यात मस्त सनसेट बघितला. मग मी माझ्या मावशीकडे आले, तिथे पण फुल फन, जेवलो आणि थोडं खेळलो आणि रात्री मस्त आईस्क्रीम खाल्लं. सकाळी रिलेटिव्ह कडे गेलो, पण हॉनेस्टली एवढं बोर झालं ना. आम्ही कसं बसलोय बघा, फुल स्लीपी वाईब्स. मग आम्ही घरी यायला निघालो आणि रस्त्यात परत एक मस्त सनसेट बघितला. फायनली घरी पोहोचले. आणि आज इंडिया पाकिस्तान मॅच होती. ऑब्व्हियसली इंडिया तर जिंकणारच होती. तर असा होता माझा आजचा दिवस. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. बाय गाईज. काळ भैरीच्या नावानं